Good morning, everyone. Welcome to the theory session of ABM 246. This is our first theory session of this course, and the course title is Organizational Behavior for Business Management. Okay, तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये कसं असतं हे आपल्याला या कोर्समध्ये शिकायचं आहे. ऑर्गनायझेशनविषयी आपण थर्ड सेमिस्टरमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एक टॉपिक पाहिला होता. त्यामध्ये आपण पाहिलं की ऑर्गनायझेशन काय असतं, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसे असतात, ऑर्गनायझेशनचे कोणते कोणते टाईप्स असतात, की ऑर्गनायझेशन कसं ओव्हरऑल काम करतं, हे आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्समध्ये पाहिलं आहे. तर या कोर्समध्ये आज ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये आपण शिकणार आहोत की ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे काय असतं, ऑर्गनायझेशनल बिहेवियरच्या कोणत्या कोणत्या डिफरंट थेरीज आहेत, पर्सनॅलिटी कशाला म्हणतात, मोटिवेशन म्हणजे काय असतं, टीम बिल्डिंग कशाला म्हणतात, लिडरशिप डेव्हलपमेंट कशी असतं, कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या थेरीज असतात लिडरशिप डेव्हलपमेंटच्या. तर एखादा एम्प्लॉई आहे ऑर्गनायझेशनमध्ये, तर तो एम्प्लॉई इंडिव्हिज्युअली कसा बिहेव करतो, ग्रुपमध्ये कसा बिहेव करतो, आणि ओव्हरऑल ऑर्गनायझेशनमध्ये तो कसा बिहेव करतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या कोर्समध्ये शिकायच्या आहेत. तर कोर्सचं टायटल आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियर फॉर बिझनेस मॅनेजमेंट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल the definition of organization. What is organization? An organization is a collection of people who work together and coordinate their actions to achieve a wide variety of goal. Okay, so what is organization? In the organization, different people comes together to achieve a common goal. वेगवेगळे काही एम्प्लॉईज आहेत, आपण ऑर्गनायझेशन म्हटलं तर एम्प्लॉईज म्हणून. ओके, तर ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे एम्प्लॉईज असतात. तर ते एम्प्लॉई काम करत असतात. कशासाठी काम करत असतात? एक कॉमन गोल अचीव करायचा असतो त्यांना, तर त्यासाठी ते काय करतात, काम करत असतात. तर त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्गनायझेशन. जर तुम्हाला एक गोष्ट विचारायची झाली तर म्हणजे एक बिल्डिंग आहे, एक सुंदर बिल्डिंग आहे, एकदम वेल डिझाईन इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या बिल्डिंगचं, वेल लेबल्ड आहे, चांगलं नाव दिलेलं आहे बिल्डिंगला. बट त्या बिल्डिंगमध्ये कोणीही काम करत नाही, एकही एम्प्लॉई नाही, तर आपण त्याला ऑर्गनायझेशन म्हणू शकतो का? ऑर्गनायझेशन आपण त्या बिल्डिंगला नाही म्हणू शकणार. कारण ऑर्गनायझेशन कोणत्याही गोष्टीला आपण तेव्हाच म्हणतो की जेव्हा तिथे लोक काम करणार, कोऑर्डिनेशनने काम करणार, एक कॉमन गोल अचीव करण्यासाठी काम करणार, तर तेव्हाच आपण त्याला काय म्हणू शकतो, ऑर्गनायझेशन म्हणतो. ओके, जर तुम्हाला मराठीत आपल्या समजणाऱ्या भाषेत जर सांगायचं झालं, आपण म्हणतो घरात जर लोक असणार तरच आपण त्याला घर म्हणतो. एक बिल्डिंग बांधून ठेवली, आपण त्याला घर नाही म्हणत. जेव्हा त्या घरात आपला पूर्ण परिवार राहणार, आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो, घर म्हणतो. त्याच प्रकारे एक ऑर्गनायझेशन आहे. तर ते एक बिल्डिंग जर असेल तर त्याला आपण फक्त ऑर्गनायझेशन नाही म्हणू शकत. जेव्हा तिथे काम करणारे लोक एकत्रितपणे एक कॉमन गोल पूर्ण करण्यासाठी काम करणार, तेव्हाच आपण त्याला काय म्हणणार, ऑर्गनायझेशन. ओके, अन ऑर्गनायझेशन इज बोर्न व्हेन पीपल बिगिन टू कॉर्पोरेट and combine together for fulfilling their requirement. So organization fulfill a greater variety of our social and personal needs and affect our lives. Okay, so what organization actually does, organization fulfill our social needs, आपल्या जे काही सामाजिक गरजा असतात आणि ज्या काही पर्सनल नीड्स आहेत, ज्या काही आपल्या स्वतःच्या गरजा आहेत, तर त्या गरजासुद्धा ऑर्गनायझेशन पूर्ण करत असतं. द नेचर ऑफ ऑर्गनायझेशन. सो देर आर टू categories, or we can classify the organization as formal organization and informal organization. So formal organization is a system of well defined job each bearing a definite measure of ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजेच एक ऑर्गनायझेशन आहे जिथे रूल्स रेग्युलेशन फॉलो केल्या जातात, तर त्याला आपण काय म्हणतो, एक फॉर्मल ऑर्गनायझेशन म्हणतो. आणि जर आपले काही मित्र आहेत, आपला एक ग्रुप आहे, आपण बाहेर कुठे जातो, तर त्या आपल्या एका ग्रुपला आपण फॉर्मल ऑर्गनायझेशन नाही म्हणू शकत. त्याला आपण काय म्हणू, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन व्हेअर रूल्स अँड रेग्युलेशन आर नॉट फॉलोड. ओके, सो फॉर्मल अँड इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. Then there are 4 important principles of organization, that is division of labor, unity of command, authority and responsibility, and span of control. So first one is division of labor.
ब्रेकिंग डाऊन द जॉब इंटू सिम्पल अँड रिपिटेटिव्ह टास्क. डिव्हिजन ऑफ लेबर या प्रिन्सिपलचं म्हणणं काय आहे की एखादा जॉब आहे तर त्या जॉबला आपल्याला सिम्पल करायचं. त्यासाठी काय करावं लागणार की आपल्याला त्या जॉबला डिवाईड करावं लागणार वेगवेगळ्या भागामध्ये. सपोज एखादा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, तर तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्या प्रोजेक्टमध्ये लागणारे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, तर त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम वेगवेगळ्या लोकांना जर दिलं तर ते काम नक्कीच व्यवस्थित आणि वेळेवर पूर्ण होणार. त्यालाच आपण काय म्हणतो, डिव्हिजन ऑफ लेबर. म्हणजे या प्रिन्सिपलचं म्हणणं आहे की एखादा कोणताही जॉब आहे किंवा टास्क आहे तर त्याला आपल्याला सिम्पल करायचं आहे, वेगवेगळ्या भागात विभागणी करायची आहे, म्हणजे एकानेच पूर्ण काम करायचं नाही. तर त्याला आपण काय म्हणतो, डिव्हिजन ऑफ लेबर. अँड रिपिटेटिव्ह टास्क. एखादा एम्प्लॉई आहे तर त्याला दररोज जर वेगवेगळं काम दिलं तर नक्कीच त्याला कन्फ्युजन होणार. त्यामुळे एखाद्या एम्प्लॉईला त्याला एक पर्टिक्युलर जॉब द्यावा लागतो. तो पर्टिक्युलर जॉब तो डेली बेसिसवर करतो. सपोज एखादा अकाउंटंट आहे, अकाउंटंटला डेली बेसिसवर काय असतं, जे काही ऑर्गनायझेशनचे डेली ट्रान्झॅक्शन असतं ते रेकॉर्ड करणं किंवा त्यांचा हिशोब ठेवणं, तर त्याला तेच काम करावं लागणार. जर आपण त्या अकाउंटंटला म्हटलं दुसऱ्या दिवशी तुला क्लरिकलचे दुसरे पण काम करायचे आहे, तर नक्कीच त्याला काय होणार, कन्फ्युजन होणार. ओके. सो दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल, दॅट इज डिव्हिजन ऑफ लेबर. सो व्हॉट आर ॲडव्हान्टेजेस ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर? रिपिटेटिव्ह इम्प्रूव्ज परफॉर्मन्स. ओके. जर एखादा टास्क आहे तो रेग्युलर बेसिसवर करत आहे तर नक्कीच काय होणार, परफॉर्मन्स इन्क्रीज होणार. देन इट इज टाईम सेविंग. ओके. व्हॉट इज डिसॲडव्हान्टेज ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर? लॅक ऑफ स्पेशलायझेशन. जर एखादा एम्प्लॉई आहे तो नक्कीच दररोज एकच काम करत आहे तर बाकी विभागातलं जे काही काम आहे तर ते त्याला एवढं येणार नाही. तर त्यामुळे त्याचं स्पेशलायझेशन जे आहे हे होणार नाही. म्हणजे कसं आहे, एखादं ऑर्गनायझेशन आहे त्याला वेगवेगळे एक टास्क दिलेले आहेत. म्हणजे एक प्रोजेक्ट जर 10 लोक मिळून करत आहे, जर तो एकाने केला तर त्याचं नक्की स्पेशलायझेशन होणार. पण इथे डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणताही एक टास्क आहे त्याला आपल्याला सिम्पल करायचा आहे, ब्रेक करायचा आहे, वेगवेगळे लोकांना ते टास्क द्यायचा आहे आणि सर्वांनी मिळून काम करायचं आहे. तर एका एम्प्लॉईचं स्पेशलायझेशन होणार का? नाही होणार. तर हाच डिसॲडव्हान्टेज आहे डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये. It is not suitable for large scale organization because in the large scale organization there are different units or many units in the different regions. So for the large scale organization it is not suitable. Then unity of command. No member of the organization should report to more than one superior. युनिटी ऑफ कमांड या प्रिन्सिपलमध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही एम्प्लॉईज आहेत आणि एम्प्लॉईने एकाच कोणत्या तरी सुपिरियरला रिपोर्ट केलं पाहिजे. म्हणजेच एखादा कोणता तरी टास्क आहे, तो टास्क पूर्ण केल्यानंतर जर तुम्हाला तो रिपोर्ट करायचा आहे तर तो रिपोर्ट करताना तुम्हाला एकाच सुपिरियरला किंवा एकाच बॉसला दाखवायला पाहिजे. कारण जर तुमचे 2 बॉस असणार तर नक्कीच तिथे कन्फ्युजन क्रिएट होणार. दोघांच्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटी राहणार आणि वेगवेगळ्या पर्सनॅलिटी असल्यामुळे वेगवेगळ्या चुकासुद्धा निघणार. जर आपल्या कॉलेजचं उदाहरण जर झालं तर माझा एखादा कोर्स आहे, माझ्या कोर्सचं एखादं असाइनमेंट मी तुम्हाला दिलं आणि मी आणि माझ्यासोबत माझे कोणतेही दुसरे कलिग आहेत, जर तुम्ही तो रिपोर्ट दोघांना पण दाखवला तर नक्कीच माझं परसेप्शन किंवा माझं जे काही इव्हॅल्युएशन आहे हे वेगळं राहणार. माझ्यासोबत जे दुसरं कोणी राहणार कलिग किंवा कोणताही स्टाफ राहणार त्यांचं नक्कीच इव्हॅल्युएशन वेगळं राहणार. तर विद्यार्थ्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होणार. त्यामुळेच या प्रिन्सिपलमध्ये म्हटलेलं आहे की जो काही ऑथॉरिटी आहे, जो काही आपला सुपिरियर आहे, आपला बॉस आहे, हा एकच असला पाहिजे, आपण ज्याला रिपोर्ट करू. देन ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ऑथॉरिटी इज द राईट इनहेरिटेड इन अ मॅनेजर टू गिव्ह ऑर्डर्स. ऑथॉरिटी म्हणजे काय असतं की एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्या व्यक्तीला ऑथॉरिटी दिलेली असतं की तुम्हाला ह्या काम करायचे आहेत. ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्याही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ऑथॉरिटी ही महत्त्वाची असतं. ऑथॉरिटी असणार तरच त्या व्यक्तीला रिस्पॉन्सिबिलिटी येतं. देन स्पॅन ऑफ कंट्रोल. इट रेफर्स टू द नंबर ऑफ पीपल द मॅनेजर्स कंट्रोल. म्हणजे स्पॅन ऑफ कंट्रोल म्हणजे काय असतं की मॅनेजरच्या अंडर किती एम्प्लॉई आहेत किंवा किती एम्प्लॉईला मॅनेजर कंट्रोल करतो. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे. कारण खूप जास्त जर लोक असणार मॅनेजरच्या अंडरमध्ये तर नक्कीच त्याचा कंट्रोल व्यवस्थित राहणार नाही किंवा ते जर लिडरशिप क्वालिटी नसणार तर नक्कीच त्याला कन्फ्युजन होणार किंवा काही डिफिकल्टीज येणार. पण जर स्पॅन ऑफ कंट्रोल कमी आहे किंवा एम्प्लॉईज कमी आहेत मॅनेजरच्या अंडरमध्ये
तर नक्कीच तो इफिशियंटली काम करू शकणार. तर हे होते 4 प्रिन्सिपल: डिव्हिजन ऑफ लेबर, युनिटी ऑफ कमांड, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी अँड स्पॅन ऑफ कंट्रोल. ओके. देन टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. तर 3 प्रकारचे ऑर्गनायझेशन असतात: पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन, प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन आणि नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. The public sector is usually comprised of the organization that are owned and operated by the government. पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणजे काय असतात की ते गव्हर्नमेंटने ओन केलेले असतात, म्हणजे शासनाच्या मालकीचे असतात आणि शासनच ते ऑर्गनायझेशन चालवतं. जर तुम्हाला ॲग्रिकल्चरमधलं उदाहरण द्यायचं झालं तर नॅशनल सीड कॉर्पोरेशन एक ऑर्गनायझेशन आहे, नाबार्ड एक ऑर्गनायझेशन आहे. हे गव्हर्नमेंट ओन ऑर्गनायझेशन आहेत. ओके. देन प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचा जर विचार केला तर ज्या काही ॲग्रोकेमिकलच्या कंपनी आहेत ज्या प्रायव्हेट आहेत, ओके, किंवा ज्या काही प्रोसेसिंग इंडस्ट्री आहेत ज्या गव्हर्नमेंट ओन नाहीत, ज्या स्पेशली काही इंडस्ट्रियलिस्ट चालवतात, त्यालाच आपण काय म्हणतो, प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन म्हणतो. देन NGOज. दीज आर द नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन विच जनरली वर्क्स फॉर द सोसायटी. समाजामध्ये ज्या काही वेगवेगळ्या विकृती आहेत त्यासाठी, किंवा जे काही सपोज काही फिजिकली चॅलेंज मुलं आहेत, मुली आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, यांसाठी जे काही काम करतात ऑर्गनायझेशन, त्यांना प्रॉफिट नको, त्यालाच आपण काय म्हणतो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजेच NGOज किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, जे प्रॉफिटसाठी काम करत नाहीत, जे समाजातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यांचा सामना करणं यांचं काम असतं. ओके. आपण त्याला काय म्हणतो NGOज. ओके. तर आता आपण पाहूया की ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे काय. ओके. आतापर्यंत आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन घेतली की ऑर्गनायझेशन काय असतं, ऑर्गनायझेशनचे प्रिन्सिपल्स कोणते आहेत. 3 प्रकारचे ऑर्गनायझेशन असतात: प्रायव्हेट, पब्लिक आणि NGO. ओके. ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज द स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन द वर्कप्लेस, द इंटरॅक्शन बिटवीन पीपल अँड द ऑर्गनायझेशन अँड द ऑर्गनायझेशन इटसेल्फ. ऑर्गनायझेशनल बिहेवियर म्हणजे काय असतं की अभ्यास केला जातो कशाचा, ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर म्हणजेच आता इथे कोणते ह्युमन बिहेवियर आहे, एम्प्लॉईज बिहेवियर. ओके. ऑर्गनायझेशनमध्ये कोण काम करतं, एम्प्लॉईज काम करतात. मग तो एम्प्लॉईज कोणत्याही लेवलचा असो, टॉप लेवल असो, मिडल लेवल असो की बॉटम लेवल असो, तर तो एम्प्लॉई इंडिव्हिज्युअली कसा बिहेव करणार, ग्रुपमध्ये कसा बिहेव करणार आणि ओव्हरऑल ऑर्गनायझेशनमध्ये वावरताना तो कसा बिहेव करणार, यातच आपल्याला वेगवेगळ्या थेअरीचा म्हणजे हे घेऊन आधार घेऊन अभ्यास करायचा की नेमकं ऑर्गनायझेशनमध्ये बिहेवियर कसं होतं. अकॉर्डिंग टू केथ डेव्हिस अँड जॉन न्यूस्टॉम has defined organizational behavior as the study of application of knowledge how people act or behave within the organization. Or in the opinion of Robbins, organizational behavior is the field of study that investigates the impact that individuals, groups and structures have on or behave within the organization. म्हणजेच ओव्हरऑल ह्युमन बिहेवियरचा अभ्यास केलेला आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये की एम्प्लॉई कसे बिहेव करतात. वेगवेगळ्या एम्प्लॉईजची वेगवेगळी पर्सनॅलिटी असते, तर ते एन्व्हायरमेंटमध्ये कसे रिॲक्ट करणार कोणत्याही सिच्युएशनला, याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्हाय ऑर्गनायझेशनल बिहेवियर इज इम्पॉर्टंट फॉर स्किल डेव्हलपमेंट ऑर स्किल इम्प्रूव्हमेंट. काही एम्प्लॉईज आहेत, तर त्या एम्प्लॉईजनी जर ज्या काही ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये मोटिवेशनल थेअरीज दिलेल्या आहेत किंवा जे काही परसेप्शन आहेत किंवा ज्या काही लिडरशिपच्या थेअरीज आहेत, तर ह्या जर फॉलो केल्या, ऑर्गनायझेशनल बिहेवियरचा जर व्यवस्थितपणे ऑर्गनायझेशनने अभ्यास केला, तर नक्कीच एम्प्लॉईजचे स्किल इम्प्रूव्ह होण्यात मदत होतं. देन द नेक्स्ट वन इज अंडरस्टँडिंग द कन्झ्युमर बाईंग बिहेवियर. ओके. जे काही ऑर्गनायझेशनचे कन्झ्युमर आहेत, तर त्या कन्झ्युमरचा बाईंग बिहेवियर माहिती करण्यासाठी सुद्धा ऑर्गनायझेशनल बिहेवियर महत्त्वाचं असतं. देन एम्प्लॉईज मोटिवेशन, टू नो द नेचर ऑफ एम्प्लॉई, anticipating the organizational events for efficiency and effectiveness, for knowing the efficiency and effectiveness of the employee, better environment of organization for optimum or better utilization of resources, and importance of organizational behavior in the goodwill of ऑर्गनायझेशन. गुडविल म्हणजे काय असतं की एखादं ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनची समाजामध्ये कशी इमेज आहे किंवा त्या ऑर्गनायझेशनची कनेक्टिव्हिटी कशी आहे कस्टमरसोबत, कस्टमरला कोणत्या प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, त्यावर त्या कंपनीचं गुडविल डिपेंड असतं.
तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर 10 वर्ष आधी नोकिया कंपनी होती. तर नोकिया कंपनीचं गुडविल म्हणजे एक जे बॉन्डिंग होती कस्टमरसोबत ही सर्वात चांगली होती. कारण नोकिया ज्या काळात होता त्या काळात त्यांना डायरेक्ट कॉम्पिटिटर जवळपाससुद्धा नव्हते. कारण मार्केट शेअर मोर दॅन 50% नोकियाचं होतं. तर त्यालाच आपण काय म्हणतो गुडविल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे समाजात त्या ऑर्गनायझेशनची इमेज कशी आहे. ओके. So this was the first lecture of organizational behavior. So in this lecture we studied the basic information of organization, then what is organizational behavior, what is the importance of organizational behavior. In the next chapter we will study the relevance of organizational behavior in today's business environment. Then we will start the new chapter, that is personality. Okay, so this was enough for today's session. Everyone must join the session in time and give attendance in time. Okay, so those students who will not having 80% attendance cannot give the final theory examination. Okay, so no excuses will be entertained at the time of examination. So this is the first lecture and first warning to everyone. Thank you.